साठी दैवत मात्रे कामोटे टीमचा प्रमुख गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आणि समोर असेल सुद्धा रोहन घरत उर्फ जॉन्टी आणि दुसऱ्या बाजूला असेल वैष्णव भोईर। आक्रमक विस्फोटक अशी खरं तर ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली नावा संघाची। दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी। 5 षटकांचा सामना 25 मिनिटाचा कालावधी असेल या ठिकाणी दोन्ही संघांना मात्र या गोष्टीकडे लक्ष द्या। आणि उद्यापासून नावा नगरीमध्ये देखील डे नाईट फॉर्मल मध्ये 5 दिवसीय शृंगार तुमच्या भेटीला येईल। 29 मार्च ते 2 एप्रिलच्या दरम्यान मोठ्या बाई त्या स्पर्धेचे दमदार आयोजक असतील। पहिलाच बॉल होता, टप्पा पडला तर जास्त उसळी घेणारा चेंडू। खरं तर इथे मात्र हा निर्धाव चेंडू दैवत मात्रे। कालची रात्र आम्ही चिखले नाईट स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये वाकण संघासोबत मात्र या नाव खरं तर कामोटे संघाला पराभूत व्हावं लागलं। आणि पहिल्याच षटकामध्ये दैवतच्या अगेन्स्ट ऋषी भोईरने केलेली आक्रमक बॅटिंग आपण पाहिली। जवळजवळ 30 धावा एकाच षटकामध्ये कुठल्या होत्या। पण इथे आता परिस्थिती वेगळी आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि संघ देखील वेगळी आहे, त्यामुळे इथे कमबॅक करावा लागेल। दैवतला हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली, डीप बॅकवेस्ट खेळण्याच्या डोक्यावर मात्र बॉलला पाठवलं सीमा पार। 6 धावेसाठी जॉन्टीच्या बॅटमधून आला षटकार। महेंद्रजी घरत साहेबांचं शुभागमन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दैवत तयार, भरपूर वेगाने आला होता। इथे मात्र रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय निर्माण झाला। पंचांनी मात्र या बॉलला डेट घोषित केला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल दैवत मात्रे या गोलंदाजाला। कामोटे टीमचे बिग सपोर्टर आमचे मित्र मॅडी यांच्याकडून देखील कामोटे संघाला या स्पर्धेला शुभेच्छा आल्या। इथे फुलर लेनचा बॉल शॉर्ट स्क्वेअरच्या रिझर्व्ह मध्ये चाललाय, थ्रो चांगला आणि इथे मात्र सिंगल रन आली बॅटिंग करणाऱ्या नावा संघासाठी। नावा संघ जर आपण पाहिला तर रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संघ नो कॉम्प्रो नो समझोता या तत्वावरती खेळणारा हा संघ। आणि आज मात्र नावा संघ दाखल झाला आपल्या कर्नाळा नगरीमध्ये। कर्नाळा पंचक्रोशी मधील सर्वाधिक खरं तर प्रसिद्ध त्याच्या झोतामध्ये असणारी नाईट स्पर्धा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे। त्यांचं स्वागत। दैवत तयार पुन्हा एकदा बारापाडा विलेज कडून नासिक डाऊन द विकेट पुढे आले होते। आनंद कार्पेट हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये स्पेडिंग आणि इथे मात्र नशीबाचा चौकार बॅटिंग करणाऱ्या नावा टीमला मिळतोय। त्याच्या घडीला आपण जर का पाहिला कामोटे संघ भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा संघ आणि या संघाची विजयाची दौडदौड जर का तुम्हाला रोखायची असेल तर पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला किमान 50+ रन्स करावे लागतील। इथे कट करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर यावेळी पाहू शकाल दैवतच्या माध्यमातून आला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू। जग्गा स्पोर्ट्स नावा विपक्ष जर्मन कामोटे या दोन संघांमध्ये ही लढत पहिला सामना जिंकला। अर्णव निर्वी गोल्डी 11 जुगदानी बामन डोंगरे टीमने तो सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र आता दुसरा सामना करायला आपण इथे आलो। दैवत तयार पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट धीम्या गतीने टाकला चेंडू होता, लवकर पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता। बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, इथे मात्र बॉल सरळ शरीरावरती आदळला आणि त्यानंतर मात्र पंचांनी लेग बायची धाव घोषित केली। अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या जग्गा स्पोर्ट्स। समाप्त करायचे आहे। आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना काल आपण पाहिला चंद्रकांत स्पोर्ट्स सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला। पहिल्या रात्रीमध्ये कोपरोली 11 कोपरोली, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि आजही एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यात येईल। त्यामुळे प्लीज आपण थोडी घाई करा, 7 सामने आपल्याला इथे पूर्ण करायचे आहे।
सेकंड ओव्हर मध्ये या ठिकाणी मुंबई गोवा हायवे एंड कडून बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज तयार होतोय कामोटे टीमचा निखिल गोवारी. काल आम्ही खरं तर पाहिला खरं तर चिखले नाईट स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा नवीन स्वप्न उराशी बाळगून तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ सेकंड ओव्हर बॉल तयार गोलंदाजी मार्कवरती निखिल गोवारी. कामोटे संघाचे बिग सपोर्टर मगाशी देखील मी उल्लेख केला आमचे उत्कृष्ट डीजे ऑपरेटर माडी त्यांच्याकडून कामोटे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचंही स्वागत. काही क्षणात त्यांची देखील उपस्थिती तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये निखिल गोवारी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलं. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या जग्गा 11 नावा टीमला. एक रन्स मात्र या ठिकाणी मिळेल अव्वंताच्या स्वरूपात. इथे स्विचिट करायचा होता आणि यावेळेस देखील बॉल भरपूर वाईट चालला आणि पंचाने देखील अतिरिक्त घोषित केला. त्यामुळे पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या जग्गा 11 नावा टीमच्या धावफलकावरती. 14 रन्स स्कोर करवरती आहेत. उद्या ओपन लॉट्स आहे आणि मोठ्या संख्येने मात्र तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्व रथी महारथी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज देखील खरं तर ग्रामीण मधला हाय लॉट्स ए लॉट्सचे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहता पुढे आले होते. त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीज सोडली. यष्टाचीत झाला खेळाडू वैष्णव भोईर. मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या जग्गा 11 नावा टीमला. व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र गरज साहेबांचे शुभागमन झाले. 40+ शंकर कलेमध्ये भरून योगदान देण्यासाठी राहिलं असे दमदार व्यक्तिमत्व महेंद्र गरज साहेबांचे. आणि कामगारांचे नेते अर्थातच महेंद्र गरज साहेबांचा या व्यासपीठावर शिवछत्रपती ट्रॉफी 2022 या नामांकित कार्य विभागातील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं
आणि त्यांच्या प्रेमापोटी अर्थातच कामगारांचे नेते आणि काँग्रेसचे दमदार नेतृत्व अर्थातच महेंद्र शेठ खरस साहेबांच्या व्यासपीठावरती शुभागमन त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया। आणि याच परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर आरिफ दाखवे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आणि नुकताच व्यासपीठावरती आगमन होते आमदार चषक चे यशस्वी आयोजक विगर गावचे आणि एक दमदार नेतृत्व चांगले खेळाडू देखील आहेत अर्थातच सुनीलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत वैभवजी पाटील सर यांचं देखील आगमन झालंय त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय मान्यवरांचं आपण इथे स्वागत करूया त्यांना विनंती आपण आसनस्थ व्हायचं। धन्यवाद रोशन सर, धन्यवाद प्रवीण सर। तर जाऊया मॅच कडे। खूप मोठी मॅच, एका बाजूला जग्गा स्पोर्ट नावा संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान काबुडी संघ पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडूला पाठवलंय बिग 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 हिट। आता मात्र चेंडू हवेमध्ये परतावा लागतोय, धक्का नंबर लागतोय दुसरा जग्गा स्पोर्ट नावा संघाला। होता आणि अफलातून झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। कमालीचं क्षेत्ररक्षण आता मात्र मैदानामध्ये जय हनुमान कांबळे संघाचा पाहायला मिळते। काही गोलंदाजी आता मात्र साकारते गोलंदाज। बिल्कुल आज आपको बांडी टाइगर भी नजर आएगा जहां पर लंबे समय के बाद स्वरांश एंटरप्राइजेस जय बजरंग आपको खेलते हुए नजर आएगी। गूंगा भी आज देखे को इन एक्शन में देखने को मिलेगा, तो टीम मौजूद हुई है उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। धन्यवाद प्रवीण सर। तर कमालीची गोलंदाजी निखिलची पाहायला मिळते। प्रचंड प्रेम या स्पर्धेवर
के लिए वो अर्थात यानी कि महेंद्र शेठ भरत मंच के ऊपर मैच का आनंद लेते हुए उनका स्वागत। लेकिन रिवर्स शॉट खेला है, गेंद जाएगी सीमा पर, 4 रन। नक्कीच आपका है, चाहे तो उसे सोना बना लो या तो फिर सोने में गुजार दो। तर या दरम्यान आदरणीय रहीमजी दळवी काँग्रेसचे आमचे दलाडीचे खरं तर कर्तव्यदक्ष कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। गेंदबाज तैयार, इस बार भी रिवर्स शॉट खेला है लेकिन फील्डर है इस मर्तबा मौजूद। बढ़िया रनिंग, कैच लेने का एफर्ट तो जरूर था, कैच नहीं लपे। सेकंड अटैम्प्ट में अच्छा प्रयास था खिलाड़ी का लेकिन कैच को नहीं लपक पाए। मौका मिला बल्लेबाज को, प्रहलाद को, साइल थे गेंद के नीचे, बड़ी दूर से लॉन्ग ऑफ डीप में आकर वहां पर कैच लगभग सर्कल के भीतर पहुंचे थे जरूर लेकिन कैच को नहीं लपक पाए। जीवन दान मिलता हुआ प्रहलाद को और इसे 1 रनों की मदद से जग्गा 11 नावा टीम का स्कोर है बिल्कुल 32 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर वैष्णव। उसके बाद बात करेंगे रोहन घरत और अमोल सेल्वम, ये 3 टॉप ऑर्डर के बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं। लेकिन देखेंगे अब यहाँ पर आने वाले जो बल्लेबाज है 5वें और 4थे और 5वें क्रमांक के बल्लेबाज मनीष घरत उर्फ मन, नावा टीम का हथौड़ा जिसे कहा जाता है। एक बार यह हथौड़ा चला तो सामने वाले गेंदबाजों को 2 बार सोचना पड़ता है। लेकिन परिस्थिति थोड़ी सी विपरीत है, गंभीर परिस्थिति है और इस गंभीर परिस्थिति में किस तरीके का क्रिकेट अपने टीम के लिए खेलेगा ये खिलाड़ी। मराठीमध्ये म्हटलं जातं परिस्थिती जेवढी बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिकट। पर देखेंगे इस मैदान के ऊपर किस तरीके की क्रिकेट यहाँ पर खेल पाएंगे क्योंकि मिडिल ऑर्डर आपके पास किस तरीके का होना चाहिए। मैन इन फॉर्म, काफी बेहतरीन गेंदबाज है, बेस्ट बॉलर का अवार्ड देकर भी नवाजा गया था इस गेंदबाज को। झांसी की टूर्नामेंट में टोटल 8 विकेट इस गेंदबाज के नाम पर दी। और देखिए मनीष घरत जानते हैं कि इस गेंदबाज के खिलाफ थोड़े से प्रहार करना कठिन है, तो सोचो एक हाथ लेकर ये ओवर किस तरीके भी समाप्त किए जाए और जो बची हुई 12 गेंदें होंगी इन 12 गेंदों के ऊपर ताकि बड़े शॉट खेले और जो एक टारगेट सेट करना चाहती है जगह 11 नाभा टीम तो टारगेट बिल्कुल सेट कर सकती है। धीरे धीरे दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में बढ़ती हुई नजर आती हुई। और बात करेंगे दर्शकों के बिना ये टूर्नामेंट हमेशा अधूरी रहती है और ये दर्शक हमारे माँ बाप है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। मनीष घरत खेलने के लिए तैयार, अभी तक बांध कर रखा है गेंदबाज ने। शॉट अच्छा है, ये फेवरेट स्ट्रोक है इनका, शरीर को झोंक दिया पूरा जमीन के ऊपर ले और गेंद को फेंक दिया लॉन्ग लेग सीमा रेखा पार। बिग 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 हिट। अभी भी एक खिलाड़ी मैदान में है और लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ बल्लेबाजी करना थोड़ी सी दिक्कतें होती है लेकिन इस बार देखिए शॉट कितना बढ़िया सिलेक्शन किया था और ये तो इनका फेवरेट स्ट्रोक है। और क्या बढ़िया शॉट भागते हुए अपने पारी की शुरुआत की और हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 6 रनों की मदद से 38 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। जब गेंद गुम हो जाती है तो मेरे ख्याल से खिलाड़ी की किस्मत टूट जाती है, जब नए गेंद के साथ खेलना थोड़ा सा कठिन होता है। लेकिन देखेंगे मनीष घरत इनकी नावा टीम का हथौड़ा अब अपना जवाब इस नई गेंद के साथ किस तरीके से देंगे। कई सालों का अगर आप विचार करेंगे ना तो एक मुकाबला काम्बोडिया के टूर्नामेंट में हुआ था मोह बनाम वहाल के बीच में और मेरे ख्याल से वहाल टीम को 2 छक्कों की तलाश थी। वो एक छक्का आया था ऋषि नाइक के बल्ले से लेकिन उसके बाद वो छक्का दूसरा भी आया लेकिन दूसरा छक्का वो गेंद फूटी थी वहां पर डेड बॉल घोषित कर दिया। फिर नई बॉल का इस्तेमाल किया गया और नई बॉल के साथ बड़ा शॉट लगाना दिक्कतें थोड़ी होती है। हॅलो, तर थोडा स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती आहे। तर या दरम्यान नासिरजी सय्यद आणि निसार सय्यद या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालं। पनवेलमधील खरं सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक आमचे मित्र निसार सय्यद आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। भिनार ग्राम पंचायती के विद्यमान सरपंच विनोद दादा हरड इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है। आइए मंच पर और गोरसई बजरंग चौहान एंटरप्राइजेज जय बजरंग गोरसई बी टीम के व्यवस्थापक कप्पू केने आपका भी स्वागत है। छक्का आया, दबाव है गेंदबाज के ऊपर, इस बार पैरों पर डालने की कोशिश थी लेकिन किया इस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी दूर थे लेकिन शांत रखा।
स्ट्राइकर बल्लेबाज थे, वो वहां पर प्रहलाद को थोड़ा सा वापस रखा कि रुकिए आप अंतिम ओवर में स्ट्राइक मेरे पास चाहिए, और शायद उसी सोच के साथ ये यहाँ पर कोशिश दिखाते हुए 3 ओवर का खेल माफ कीजिएगा समाप्त हो चुका है। और टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद नावा जग्गा 11 नावा टीम का स्कोर है 3 विकेट के नुकसान के ऊपर 39 रन। डीजे विद्यमान अध्यक्ष राष्ट्रीय इंटक सचिव आणि कामगार नेते क्रिकेटची प्रचंड आवड असणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र साहेबांचा शुभेच्छा मी विनंती करतोय. त्याला ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच या स्पर्धेचे जनक आदरणीय साबीरबाई दळवे आणि त्यांचे समवेत राजूशेठ पाटील तारा गावातील आमचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या विद्यमान सरपंच आहेत. त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठामध्ये करायचा आहे. एकदा जोरदार आवाज द्या मान्यवरांसाठी. बघा कोरोना काळामध्ये खरं तर त्यांना कोविड वॉरियर्स हा सकाळच्या माध्यमातून पुरस्कार पवार साहेबांच्या माध्यमातून मिळाला आणि त्याचबरोबरने वानखेडेच्या मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजाने 10 विकेट एका इनिंग मध्ये घेतल्या होत्या. त्या सामन्याचे ते साक्षीदार महेंद्र शेठ गरज साहेब हे खरं तर त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरचं. आपण त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यानंतर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. काँग्रेसचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय माजिद भाई यांचा इथे सन्मान. बारापाडा गावातील काँग्रेसचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते माजिद भाई यांचा आम्ही सन्मान त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आपण सन्मान स्वीकारायचा आहे. महेंद्र गरज साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा इथे सन्मान होतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक सरपंच साबीर इक्बाल दळवी यांच्या शुभाशंका जोरदार काय होऊ द्या. खरं तर 150 वर्ष म्हणजे पाटील साहेबांचा सन्मान आहे. त्यानंतर माजी उपसरपंच रमेशजी पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान घेतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम या ठिकाणी हनुमान पाटील साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठामध्ये घेतोय. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रचंड खरं तर चांगलं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी माजी उपसरपंच रमेशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान घेतो. मी विनंती करतो साबीर भाई यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय रमेशजी पाटील माजी उपसरपंच त्यांचा आपण सन्मान करावा आणि जाऊया पुढे आपण मॅचच्या दिशेने. प्रवीण थैंक यू रोशन. बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, थोड़ी सी मुश्किल स्थिति है. मनीष का विकेट मैदान से बाहर लौट चुका है. रोशन ने हालांकि पहले गेंद के ऊपर सफलता दिलाई और नावा टीम का स्कोर अभी भी रुका हुआ है 39 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर. गेंदबाजी के मार्ग पर है रोशन. राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे.
निश्चितपणे चांगलं ते काम शुभेच्छा फक्त खेळाडूंना देतो. मी एक सुद्धा स्वतः खेळाडूंना सांगितलं, आज पण मी फोटो पूर्वी पनवेल कॉलेजच्या मैदानावर कंटिन्यू 14 पासून खेळतो. आता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब बंगल्यासमोर आहे, जे बनवण्यामध्ये आमचा शेहाचा वाटा आहे. ती जागा आणण्यापासून तिथं मी सकाळी जातो. शेवटी वेल्थ किती आहे, गाडी किती मोठी आहे, बंगला किती मोठा आहे, त्यापेक्षा आरोग्य कसं आहे. तर कोविडमध्ये खटाखट लोक लाईन लागली तर आपल्याला माहीत आहे. हेल्थ इज वेल्थ, याच्यावर फार लक्ष देतो. अध्यक्ष झाल्यापासून मी फार बिझी आहे. फार ट्रॅव्हलिंग करायला लागते, 15 तालुके आहेत. पण तरी सुद्धा 2-4 दिवसात स्टेडियमला मी जातो आणि ओपनिंग, बॅटिंग, बॉलिंग सगळंच मी करतो. कारण मला ती सवयच आहे. बॉलिंग पण ओपनिंगची करतो, बॅटिंग पण ओपनिंगची करतो आणि आजही बाउंड्रीवर मी फिल्डिंग करतो. त्याच्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये सतत आहोत. पूर्वी सॅटर्डे संडे मॅचेस खेळायचो. सर्वांना एकच सांगेल की खेळलं पाहिजे. आजी आपण चांगली असेल तर जातो. आता जे तुलन फार बिघडते लवकर आणि जे खेळत नाही त्यांना डायबिटीज, बीपी फार कमी वयात व्हायला लागलाय. त्यामुळे खेळलं पाहिजे. आयोजकांनी या संधी वारंवार लोकांना दिल्या पाहिजे. शेवटी 40+ खेळण्यासाठी हे व्यासपीठ आपण उपलब्ध करताय म्हणून लोक येऊन खेळतात. आणि सुंदर असं आयोजन आमदार वेगपाडी साहेबांचा फोटो आहे, जे समोर आपले भाग्य विद्यार्थी म्हणतात. या भागात बरंचसं चांगलं काम केलं आहे. आणि या 12 पाड्याचं महत्व म्हणजे काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष अगदी विला बोपल्याचं सख्य, दोघांना फार आम्हाला तारेवरची कसरत करून एकत्र लोकांना आणायला लावले आणि आल्यानंतर मात्र गोविंदाने डॉक्टर साहेब नांदतात. निश्चितपणे मला अभिमान आहे का इथला शेकाप काँग्रेस एकत्र येऊन काम करतो. आमचा आपला सरपंच साबीर भाई किंवा माझी ते सतत एकत्र येत असतात काही समस्या असेल तर. आणि निश्चितपणे विकासासाठी एकत्र आलं पाहिजे. बाकी वेळेला राजकारण फक्त राजकारणाच्या दिवसात केलं पाहिजे आणि तेच आपण करताय. अतिशय सुंदर आयोजन. आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि आमचा सत्कार केल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नुकतंच यांचा पण खरं तर मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक होतो. तर मनोगत आपण ऐकलं. प्रेरणादायी मनोगत. स्वतः चांगली खेळाडू आणि क्रिकेटची प्रचंड आवड असणारे, क्रिकेटला धर्म मानणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आदरणीय कामगार नेते महेंद्र घरत साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही इथे हार्दिक असं आभार व्यक्त करतो. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. नुकताच त्यांचं इथे आगमन झालं. पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आणि त्यांच्या सौभाग्यवती कारखाना ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहेत आदरणीय दयानंद भगत साहेब आणि त्यांच्या बरोबरने विद्यमान उपसरपंच नितेश घरत आणि त्याचबरोबर माजी सरपंच अरुण घरत साहेबांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल थैंक यू रोशन. और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ 5वां और पहले पारी का खेल देखते देखते समाप्त हो गया. और पहले 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 48 रन जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य है. कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है. और जरूर कहेंगे जिस तरीके से पहले मैच में भी कम रन थे, 33 बने थे, 34 का टारगेट था और आसानी के साथ वो जशन गोल्डी 11 जोधानी बामननगरी टीम ने चेस किया. और यहाँ पर देखिए सेकंड मैच में बिल्कुल फिर से एक बार खराब परफॉर्मेंस. शुरुआत अच्छी लेकिन अंत थोड़ा सा खराब रहा. और जहाँ पर आखिरी 12 गेंदों में सिर्फ 9 रन बने नाबा टीम को. और उसी के साथ रन संख्या बनी 48 रन. 30 गेंदे 49 का जरूरत है, 49 का टारगेट है, लेकिन इसे कम नहीं कहेंगे, बेहतर भी कहेंगे. देखेंगे पिछले मैच में आप बढ़िया गेंदबाजी की थी बामननगरी टीम ने. इस मैच में कामोडी टीम ने बेहतरीन गेंदबाजी की, लेकिन उन रनों को बचाना चाहेगी जगह 11 नाबाद टीम. यह आसानी के साथ इस रनों को चेस करेगी. यहाँ पर सेकंड इनिंग्स में सही 11 जहानुमान कामोडे इसका आगो देखा विरोध करेंगे सेकंड इनिंग्स में. जयेश भोसले सर, तब तक सुनिए डीजे के एक सुमधुर संगीत.
आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दयानंद भगत साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठामध्ये करायचा आहे. मी या स्पर्धेचे जनक साबीरभाई दलबी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आणि ज्यांच्या सौभाग्यवती खारपाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत ते आदरणीय दयानंद भगत साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि चांगले वक्ते देखील आहेत त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो. आणि त्यानंतर खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच अर्चना नितेश घरत यांचा इथे सन्मान केला जाईल. खारपाडा ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आणि खरतर सिक्युरिटी फोर्स मध्ये एका उच्च पदावरती कार्यरत आहेत त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेतो. तर त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर त्यांचंही स्वागत आणि त्यानंतर खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय अरुण घरत साहेबांचा मी सन्मान घेतो. खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय अरुण घरत साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्यानंतर कर्नाळा ग्रामपंचायत माजी सरपंच त्यांच्या सौभाग्य होत्या त्या आमचे मित्र या ठिकाणी संदीप पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. कर्नाळा ग्रामपंचायत माजी सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सुनबाई म्हणजे संदीप पाटील यांची सौभाग्यवती पत्नी तर त्यांचा आपण इथे सन्मान करतो. तर या सन्मान वाशी नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कोकण सागरचे ओनर आदरणीय हमीदभाई शेख यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन साधापाना व्हायचा आहे. वाशी नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कोकण सागर हॉटेलचे प्रोप्रायटर हमीदभाई शेख यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला मॅचला सुरू करायचं आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायचे. ऐकूया आपण पुढचा आवाज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले गेले आमचे समालोचक मित्र जयश्री भोसले सर. धन्यवाद रोशनजी पाटील आणि धन्यवाद प्रवीणजी गायकर. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये चेतन आणि साबीरभाई दलबी यांच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहतो आणि आज आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातो. त्यानंतर मुक्तारजी लोढे यांचा आपण इथे सन्मान करूया. आदरणीय मुक्तार लोढे यांचा इथे सन्मान. अजून एक सन्मान आहे तो आसिफभाई दलबी यांचा इथे सन्मान केला जाईल. शादाब दलबी यांचा आपण इथे सन्मान करतो. त्यांना विनंती आपण तुमच्या यांचाही इथे सन्मान केला जाईल. मतलब हाँ ये केबल ही हल रहा
जिथे मात्र फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला ना, फलंदाजाच्या नाकाच्या अगदी समोरून जिथे एक परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण संबोधतो त्या पद्धतीचा तिखट मारा पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय. पहिले षटक प्रगती पथावरती 49 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा रोहन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा ट्रॅकर यावेळेला मात्र बॅटची लीडिंग एज घेतली की काय, यष्टीरक्षकाचा वेध, कॉट बिहाइंड विकेट, खेळाडू क्रमांक पहिला बाद. कर्नाटक ग्रामपंचायतचे विद्यमान कर्मचारी, अतिशय अभ्यासू आणि अनुभवी कर्मचारी सुजित दादा गावंड यांचा उद्या सन्मान करूया. मी विनंती करतो सरपंच साबीरबाई दळवी यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सिनियर कर्मचारी आहेत आमच्या कर्नाटक ग्रामपंचायतचे सुजित दादा गावंड यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. तर याच दरम्यान कामोठे संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र करण म्हात्रे आणि मोन्याभाई यांच्याकडून कामोठे संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा देखील आपण मनपूर्वक इथे आभार व्यक्त करूया. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. प्रत्येकाचा यथोचित असा मानसन्मान केला जातोय आणि विनंती असेल बारापाडा गावातील ज्येष्ठ आमचे ग्रामस्थ आणि त्याच किंबहुना या पंचकृषीचे सर्व आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ, आपण जर आला असाल तर प्लीज व्यासपीठावरती येऊन आनंद घ्या स्पर्धेचा. आपल्याला खरं तर आमचे सरपंच साबीर बदरी यांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण. टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला मोहरा टिपला गेला. मैदानाच्या आतमध्ये पंच आमच्याकडे वळतायत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. या 49 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या शर्तीचे प्रयत्न तुमचे राहायला हवेत. आपण अनेक वेळा म्हणतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल धावा देऊन जाईल. त्या दोन 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अर्थात सोनू पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा फटका धावा देऊन जातोय. दोन पहिले षटक इथे संपुष्टात आलं. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या 10 एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. आणि ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक संपुष्टात आले. 10 धावा धावफलक. सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य आसार भिक्तो यांचे शुभारंभ त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं सदस्य लागू केले. आज कॉम्प्लेक्समध्ये करून अतिशय अभ्यासू करणारे जयेश भिक्तो ग्रामपंचायत जॉईन आहेत. त्यातून मान्यवरांची उपस्थिती एवढ्या मोठ्या संख्येने होते त्यांना देखील आपल्याला लागतं. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
आपण वैष्णवचा विचार करतो होतो की त्याच्याही शरीरावरती सर्वाधिक टाटू टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंमधून येत असताना 15 मिनिटात तो गोलंदाजी मार करतो त्याच्या रीतीची गोलंदाजी होणार दुसरं सगळ्यात प्रगती पथावरती वैष्णव गोलंदाजी मार करते मला एक्सप्रेस व्हायचा निर्णय घेतला कुतूहलाचा विषय राहिला की यावेळेला शॉट बॅक लेफ्टने हलक्या हाताने केलेला हा फटका जिथे एक धाव देऊन गेला संघाची धावसंख्या धावून पोहोचते 15 धावा धावफलकावरती आहेत 15 रन्स ऑन अ बोर्ड जास्तीत जास्त धावा पहिल्या 2 षटकामध्ये गोळा कराव्या अथवा सर सैन्यापतीवरती तुटून प्रहार करावे सैन्यापतीवरती तुटून प्रहार केले की सैन्यात पळापळ पाहायला मिळते अनेक वेळेला आपण असं म्हणतो परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीची कमबॅक करणार कमबॅकला फाईट बॅकने उत्तर देणार गोलंदाज वैष्णव हेही देखील पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये जिथे 3ऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलंय तो सोनू पाटीलला आपण अनेक वेळेला आपण म्हणतो आपकी किस्मत आपको मौका देगी मगर आपकी मेहनत सभी को चौका देगी कशी राहणार या खेळाडूची मेहनत हा चेंडू सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली उत्साह जास्त आत्मविश्वास तितकासा कॉट बिहाइंड विकेट खेळाडू क्रमांक 2 बाद थँक्यू तर याच दरम्यान आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दर्शनजी भोईर आणि कुरेशी सिद्दीकी या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालं तर त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं दर्शनजी भोईर आणि कुरेशी सिद्दीकी सामाजिक कार्यकर्ते यांचं आपण इथे सहर्ष स्वागत करूया अनेक वेळा आपण म्हणतो ना स्वर्गात सारं काही आहे परंतु मृत्यू नाही गीतेमध्ये सारं काही आहे परंतु खोटं नाही जगामध्ये सारं काही आहे परंतु समाधान नाही आणि माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही धीर धरल्याने अनेक गोष्टी साध्य होतात अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात मैदानाच्या आतमध्ये काही अंशी का होईना या फलंदाजांनी धीर धरला नाही म्हणूनच की काय तो तंबूच्या आचऱ्याला परतलाय न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला आपण रायगडचा टायगर उस्मान पटेलची जास्तीत जास्त चर्चा व्हायची मग त्याच वेळेला आपण पाहिलं ना मग जास्तीत जास्त चर्चा खुल्या गटामधून सातत्याने यष्टीरक्षकाचा वेध घेतो पंच आमच्याकडे वळतात गोलंदाजाला दंडित करण्यात येतं व्हाईट बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आला बारक्या कशा रीतीने खेळणार हलक्या लॉस ऑफ 2 विकेट्स उत्तराला दाखल 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सई 11 जय हनुमान कामोटे त्या संघाची धावसंख्या
भागीदारी रचायला हव्यात. प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. मातीमध्ये पाय रोवून उभं राहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती वैष्णव पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल रॉय चंबोर विकेटने. पुढील चेंडू डाव्या यशीवरती जरूर आहे की काय, मधल्या यशीवरती पाहायला मिळतोय की काय, काय घडतंय या चेंडूवरती, परंतु धावा मिळत असताना पाहायला मिळालेली नाही आहे. अगदी जिथे एकंदरीत आपण पाहिलं तर याच दरम्यान आपटा ग्रामपंचायत माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आदरणीय दर्शनजी भोईर साहेबांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना ही विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपटा ग्रामपंचायत माजी सरपंच विद्यमान सदस्य दर्शन भोईर साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. स्वागत सन्मान आज या व्यासपीठावरती होतोय जरूर, परंतु या दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभं राहता आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्घाणपणे वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. लाभले आणि नुकतंच ज्यांचे आगमन झाले ते आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसादजी पिट्टू यांचा आपण इथे सन्मान करूया. मी साबीरभाई दलवी यांना विनंती करतोय, प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य आसाद पिट्टू यांचा आपण इथे सन्मान करतोय. तर मी विनंती करतोय साबीरभाई दलवी यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपटा आसादजी पिट्टू साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. बघा युवा आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरती देखील सातत्याने ते ऍक्टिव्ह असतात. तर आम्ही नेहमी पाहतो फेसबुक, इन्स्टा असेल अशा प्रत्येक माध्यमामध्ये ऍक्टिव्ह असणारे आसादजी पिट्टू यांचा आपण इथे सन्मान करतो. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय धाडस केलं परेश मात्रेने. बॅकफुटला येत असताना पंच केलं ऑन साइडला. लिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. षटकारणीशी धावसंख्या धावफलकावरती एंड ऑफ द सेकंड ओव्हर 23 धावा धावफलकावरती आहेत. 11.50च्या सरासरीने धावगती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक षटक कमबॅक करणारा राहणार का. गोलंदाजी मार्कवरती रोहन गरत पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात आलाय राईट ऑन द विकेटने. हा चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. परेश मात्रेने दाखवलेले धाडस जे आपण पाहायला मिळालेला ना, अनेक वेळा आपण म्हणतो धाडसी माणसं भीत नाहीत, भिणारी माणसं कधीही धाडस करत नाहीत. अनेक वेळा आपण असंही म्हणतो की ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने दाखवलेली हिंमत ही तितकीशी अभिमानास्पद राहिली जी जय हनुमान कामोटे संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा हा चेंडू हेलिकॉप्टर जरूर खेळला, परंतु कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होत असताना ऑन साइडला क्षेत्ररक्षक वैष्णव चेंडूवरती येणार. तद्वर मिळते ती एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 फेब्रुवारी अनेक वेळेला द्विशतक येत असताना जरूर आपण पाहिले एक दिवसीय क्रिकेटमध्ये. त्याच वेळेला 24 हा आकडा तितकासा महत्वाचा राहिला द्विशतकासाठी. सचिन तेंडुलकर यांच्या बॅटमधून द्विशतक 24 फेब्रुवारीला आलं 2010 साली, जिथे अगेन्स्ट साऊथ आफ्रिका संघाच्या विरोधात. परंतु 24 एप्रिलला त्यांचा जन्मदिवस आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ना 24 तारखेला ते विवाहबद्ध झाले. हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल केली होती चेंडूवरती. हलक्या हाताने टाकला गेलेला हा चेंडू बाईकच्या स्वरूपामधून देऊन जाईल एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा भागीदारी रचली जाते, परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटकेबाजी जरूर केले नाहीये. केसाने गळा कापण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंचा राहिलाय. सातत्याने अनेक ऊन पावसाळे खेळाडूंनी पाहिलेत, चढ उतार अनेक वेळेला पाहिलेत. आज करू अथवा मरोची स्थिती मैदानामध्ये असताना त्यांचा खेळ आम्हाला पाहायचा. ऑन साइडला केलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे डीप काऊ कॉर्नरला.
मनीष करत त्या ठिकाणी येतोय, पेकी करण्यात येते, तद्वर मात्र दुहेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग या धावसंख्येसाठी इथे पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांकडून. अनेक वेळा आपण म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती मोठा खेळ करताय ना, हे आम्हाला पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बारक्याचं नाव जरूर मोठं आहे, परंतु त्याने केलेला कारनामा कितपत मोठा राहणार हे जरूर आम्हाला पाहावं लागेल. पूर्व टप्प्याचा हा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याला बीट करत असताना चेंडू मात्र गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. मिळते ती एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेला 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन अ बोर्ड. 49 धावांचा पाठलाग करत असताना सई 11 जय हनुमान कामोटे या संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद. एक चांगल्या सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आहेत, परंतु 2 खेळाडूही बाद झालेत. इथून 1 ते 2 धक्के देण्याचा प्रयत्न जरूर राहणार नावा संघाचा. जिथे एकंदरीत आज आपण पाहिलं ना, नावा संघ जग्गा स्पोर्ट्स नावा या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय. तर या दरम्यान नवी मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय वासुदेव शेठ पाटील, आदरणीय ऋषिकेश पाटील, आदरणीय रुपेश पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि त्याचबरोबर अल्ताफबाई कर्नाळकर आणि निसरबाई दळवी या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलका. अर्थात इथून कलाटणी कोणत्याही दिशेला मिळू शकते. सामना अजूनही समांतर आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. असा जातो आणि असा परत येतोय. ची आवश्यकता. आपण अनेक वेळा म्हणतो की जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिमतीने हरा, परंतु हिम्मत कदापिही हारू नका. तुमची धडपड जी आहे ना ती सातत्याने व्हायला हवी मैदानाच्या आतमध्ये. जतवर तुमचं धड पडत नाही तदवर तुमची धडपड मेहनत मैदानाच्या आतमध्ये रंग दाखवला आलं पाहिजे. तर या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक सानपाडा गावातील भूषण आदरणीय सोमनाथजी भास्कर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांनाही विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक आदरणीय सोमनाथजी भास्कर सानपाडा या मान्यवरांचे ते शुभागमन होते. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठामधून आसनस्थ व्हायचं. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येणार. मुश्किले तर खूप आहेत. अनेक वेळा आपण असंही म्हणतो मुश्किले मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 45 गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अर्थात मनीष गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. याआधी त्याने शेवटच्या चेंडूवरती जो ऑन दी स्टंप थ्रो दिला होता ना, एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणूनही पाहिलं जातं, परंतु एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. खेळतोय. 6 चेंडू त्याने फेस केले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला चेंडू मात्र सरळ ड्रावत असताना पाहायला मिळेल. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. जाऊन पोहोचतीये 37 धावा धाव फलकावरती आहेत. 37 रन्स ऑन अ बोर्ड. 49 धावांचा पाठलाग. 14 षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्गावरती मनीष गरत पुन्हा एकदा सज्ज होईल.
शॉर्ट रनअपने हलक्या हाताने टाकला गेलेला हा चेंडू, जिथे चेंडू वळवण्याची एक वेगळीच कसब या गोलंदाजाकडे आहे. त्या पद्धतीने तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याने टाकलेला हा चेंडू गर्क आणि गिरकी घेतोय. गोलंदाजाची फिरकी घेत असताना एकदा आला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती आहेत त्या 37 धावा. 49 धावांचा पाठलाग करायचा विजयासाठी. इथून आवश्यकता असणार आहे ती 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. करणजी म्हात्रे आणि मोनाजी दळवी यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू जो यष्टी रक्षकाचा वेध घेतो. वाईट यॉर्कर अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू एक सरप्राईज राहिला. अनिल कुंबळेची अशा धाटणीची गोलंदाजी अनेक वेळा पाहायला मिळायची. त्याला कोणताही सातत्याने फिरकी पळवण्यामध्ये त्याला प्रयत्न जरूर आले नसतील अनिल कुंबळेला, परंतु वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये त्याचा एक वेगळाच महारत राहिला होता. ऑन साईडला केलेला हा फटका मिड विकेटला फेकी करण्यात येते. तद्वर मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं काय घडतंय. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ होता, परंतु धावा आल्या जरूर. इथे त्या दोन चुका होत असताना पाहायला मिळतात. बॉडी स्प्रे मैदानाच्या आतमध्ये स्प्रे घेऊन जा. स्प्रे जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. थोडासा क्रॅम्प आलाय खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊया. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहेत. समीर सूचना येतात. पहा टेनिस क्रिकेट सर्वांनी लक्ष द्यावं या गोष्टीकडे की जो का लाईव्ह साठी जो आवाज आहे ना तो जात नाही आहे. आणि स्वतः आयोजक सभेची दळूच आहेत या गोष्टी अजून मैदानाच्या पाठी प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय नवी मुंबईचे उद्योजक वासुदेव शेठ पाटील यांचा सन्मान आपण या व्यासपीठामध्ये करायचा आहे. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. खरं तर राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 वर्ष 5वं या परिसराची ही ओळख आहे. ही नाईट स्पर्धा आणि आज आपण आता 4थ्या रात्रीमध्ये आहोत आणि अनेक सारे मान्यवर आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जातोय. आदरणीय वासुदेव शेठ पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यानंतर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आपटा आदरणीय दर्शनजी भोईर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दर्शनजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करतो. प्रफुल्ल पाटील आपण यापुढे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आपटा दर्शन भोईर यांचा
यांचा आपण इथे शुभ सन्मान या व्यासपीठामध्ये करायचा आहे. उदंड प्रतिसाद देत असताना त्यांचं स्वागत. आणि तदनंतर युवा उद्योजक वल्लभ राकेशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. युवा उद्योजक वल्लभ नगरीचे राकेश पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते युवा उद्योजक राकेश पाटील यांचा सन्मान करायचा. भारताचा हा स्ट्रोक आणि इथे मात्र हा विजयी षटकार दोन्ही स्टाईलला हा सामना फिनिश केलाय. बारक्या कांबळे वेल फिनिशर म्हणून या खेळाडूला ओळखला जातो आणि इथे मात्र षटकार लगावून हा सामना संपवला. चला प्रफुल्ल पाटील आपल्या शुभ हस्ते युवा उद्योजक वल्लभचे आमचे राकेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. चला बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि कामोटे टीमचे कॅप्टन या टॉससाठी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना इथे खेळला जाईल याची नोंद असू द्या. दोन्ही कॅप्टनना आपण इन्व्हाइट करूया टॉससाठी. आणि तदनंतर युवा उद्योजक पनवेल आदरणीय अजय शेरकर साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजय शेलार याचा सन्मान करायचा आहे. बघा कर्नाला ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडणारे युवा सदस्य म्हणजे प्रफुल्ल पाटील. आणि एका बाजूला आपण पाहिलं आमच्या आसाचे पिट्टू दोन्ही युवा आहेत. नवे पर्व आणि युवा सर्व आणि त्यानंतर आमचे युवा उपसरपंच नितेश गरब खारपाडा यांचं आपण स्वागत करूया. माजी सदस्य आदरणीय गजानन पवार यांना विनंती आपण केली आहे. आणि त्यानंतर नवी मुंबईचे आमचे रुपेशजी पाटील यांना विनंती आपण देखील यापुढे आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. आदरणीय रुपेशजी पाटील याचा आपण सन्मान करतोय तर त्यांना विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच घोषणा करायच्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आमंत्रित करूया ज्याच्या बॅट मधून 49 धावांचा पाठलाग करत असताना संघाच्या हितासाठी तो लढला. एक चौकार ज्याने 12 चेंडूमध्ये 28 धावा नावात कुठल्या असा परेश मात्रे ठरला. थँक्यू. तर या दरम्यान नवी मुंबईच्या रुपेशजी पाटील मान्यवर आहेत त्यांना विनंती आपण केली या व्यासपीठामध्ये आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच घोषणा झाली. त्यानंतर नितीनजी पाटील सानपाडा यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करू. विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. तर मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतो पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आणि त्यांच्या खरतर पत्नी खरतर खारपाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत आदरणीय दयान भगत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते खरतर कामोटे संघाचा हा गुणवान खेळाडू परेश मात्रे यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे आणि त्याचा गौरव करायचा. आणि टॉस केला जाईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण या टॉस केला जाईल. सर्वप्रथम म्हणून टॉससाठी हवी आम्ही आनंद आदरणीय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना बामणडोंगरी विपक्ष कामोटे या दोन सामन्यामध्ये असेल. आणि त्यानंतर उद्याची अंतिम रात्र आपण इथे अनावरण करत आहोत लाईव्हच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण टॉस करूया. लाईव्ह अस्त्र होणार आहोत या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सामना परेश 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. सोमनाथजी भास्कर नवी मुंबईचे नगरसेवक आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला. दोन टॉस बामणडोंगरी टीमच्या बाजूला लागला. आपण लगेच मैदानात दाबागी आपला जो काय निर्णय असेल तर लक्ष असू द्या. बघा उद्याची खर तर अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीचे लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी करत आहोत. उद्या तालुकाचे 8 संघ असतील आणि इथे लाईव्ह लॉट्स आम्ही करतो. आणि पहिला सामना अगदी 6:30 आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. आणि पहिला ड्रॉ आपण इथे ओपन करत आहोत. आमचे संयोजक या ठिकाणी अमश दळवी यांना विनंती आहे आपण हा ड्रॉ ओपन करायचा आहे. लक्ष असू द्या लाईव्हच्या माध्यमातून आपण हा ड्रॉ करतो. आणि पहिला सामना असेल संघ आहे जय मातादी सोनारी उडण महेशराव कडू यांचा हा संघ. त्याच्या ऑपोजिटला खेळलेला संघ नवी शिरबन विचुंबे. बघा जय मातादी सोनारी उडण विपक्ष नवीश 11 विचुंबे म्हणजे निलेश कांबळे यांचा हा संघ आणि एका बाजूला महेश कडू यांचा हा संघ. पहिला सामना असेल आणि अगदी 6:30 आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरा सामना असेल उद्याच्या रात्रीतला संघ आहे गावदेवी गावठाण विपक्ष संघ असेल खालापूर. मोठी लढत तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. असाची पिट्टू आपण शो करायचा या ड्रॉ करता कॅमेरावरती.
दुसरा सामना गावदेवी गावठाण विपक्ष खालापूर, दोन ताकदवर संघांमध्ये ही लढत उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर तिसरा सामन्याचा पण ड्रॉ आपण करतोय. थँक्यू आसाची पट्टू.